पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे, कारण अजितदादांचे साथीदार संजोग वाघोरे हे ठाकरे गटात जाणार। येत्या शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहे, त्यामुळे अजितदादांसाठी हा मोठा धक्का मानला जातो। पिंपरी चिंचवडमध्ये माजी महापौर हे आता ठाकरे गटात जाणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचे साथीदार असे संजोग वाघोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। येत्या शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत। अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मातोश्री निवासस्थानी त्यांचा प्रवेश होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे। माजी महापौर संजोग वाघोरे हे आता ठाकरे गटात जाणार आहेत। येत्या शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। त्यांचे विश्वासू आणि अजितदादांचे साथीदार माजी महापौर असलेले संजोग वाघोरे हे ठाकरे गटात जाणार आहेत। येत्या शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत। मातोश्रीवर त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पिंपरी चिंचवडमधूनच आता हा मोठा धक्का मानला जातोय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा पवार यांचे विश्वासू साथीदार संजोग वाघोरे हे येत्या शनिवारी ठाकरे गटात जाणार अशा प्रकारची माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? कारण अजित पवारांना हा खूप मोठा धक्का आहे, कारण की संजोग वाघोरे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहिलेले आहेत आणि अजित पवार यांचे अतिशय जवळचे ते मानले जातात। ज्यावेळेस मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार हे निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते, त्यावेळेस संजोग वाघोरे यांनी खूप मोठी मदत आहे ती त्यावेळी त्यांना केलेली होती आणि आता ते लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत मावळमधून आणि त्याचमुळे ठाकरे गटात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। 2 दिवसापूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी त्यांची एंट्री आता ही शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या होती आणि शनिवारी त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलावण्यात आलं असून मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे। संजोग वाघोरे यांच्यासोबत अनेक त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळेच ठाकरे गटाची ताकद आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाढू लागलेली आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते असलेले एकनाथ पवार यांनी सुद्धा ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा महत्त्वाचा प्रवेश आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आगामी काळात मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघोरे हे शिवसेनेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण मावळ लोकसभा लढण्यासाठी संजोग वाघोरे यांनी अनेक दिवसांपासून देखील तयारी सुरू केलेली होती। मात्र आता आपण पाहिलं की अजित पवार हे महायुतीमध्ये म्हणजेच भाजपसोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे तिथं विद्यमान खासदार हे शिवसेनेचे सध्या तिथं आहेत आणि श्रीरंग बारणे, त्यामुळेच कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आता दुसरी वाट धरलेली आहे। शनिवारी हा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आता संजय वाघोरे यांनी तीव्र तयारी केली। या पक्षप्रवेशाच्या नंतर नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय समीकरणात काय बदल होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।